जय एकविरा सादर करते आई माऊली सेवा मंडळ मोहने कोलीवाडा कल्याण ते एकविरा पदयात्रा सोहळा 2024। आई माऊलीचा हॅलो गाईज, स्वर्गसुखाचा प्रवास जो म्हणजे आमचा आतुरता। मी दरवर्षी येतो इथे पदयात्रेला, आई माऊलीची पदयात्रा। माझं 5वं वर्ष आहे आणि मी आता उशिरा झालेला आहे। पालखी निघते मोहने कोलीवाड्यातून, पण काय झालं, कालच्या दिवशी मी नवी मुंबई मानाच्या पालखीसाठी मिरवणुकीसाठी गेलेला, तिथे मला खूप उशीर झाला, त्याच्यामुळे आज मी पालखीला लेट आला आहे। आणि आता मला शाळमधून पालखी भेटलेली आहे आई माऊलीची। चला तर आता ब्लॉग बनवायला चालू केला आहे, तुम्ही फक्त बघत राहायचं। थँक्स। आराम से घ्या दर्शन। नाही तुला माऊली जरा पाण्याची सोय होईल का? हॅलो गाईज, आता आला नाश्ता करायला। नाश्ता काय आहे? पोहे, उपमा। मस्त नाश्ता बनलेला आहे। हो, काय सेवा होईल का नाश्त्याची आमची? होईल ना सेवा आहे ना। माझ्या आवडीचा मी आता उपमा खातो। थँक्यू साईरा। आई माऊलीचा उदो उदो, जय किरा। जय फिरा माऊली, माझा भेटलाय भाऊ सालबादप्रमाणे यंदाही। काय बोलते? कधी न संपणारा प्रवास।
वाजले. हॅलो गाईज, या ज्यूस प्यायला, निंबू ज्यूस, निंबू सरबत आमची मंडळी पेतात. हाय गाईज, हाय करा. जय किरा माऊली. माऊली पाण्याची सोय होईल का? होईल. जय एकविरा. थँक्यू. हॅलो गाईज, आता आमचा आलेला आहे दुपारचा हा हॉल्ट. इथे आमचा थोडासा आई एकविरेचा भक्तांनी दिलेला भंडारा आहे, तो आम्ही करणार आणि नंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आई माऊलीचा दम भी नव्हता काही. हॅलो गाईज, जय एकविरा. आता आमचं झालं आहे जेवायचा टाईम. आता आम्ही जेवून पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तोपर्यंत जेवून झाल्यावर मी तुम्हाला पुढच्या प्रवासाचा ब्लॉग दाखवतो. तोवर तुम्ही कंटिन्यू द्या. काय काय जेवायला काय काय तिकडे? जेवायला काय काय? हा, दाल भात आहे. दाल भात आहे. दाल भात. अजून वाटाण्याची भाजी आहे. वांग बटाटा आहे. तू काय खाशील? दाल भात खाल. हा, काय खाशील? दाल भात खाल. दाल भात. चला चला. युट्यूब साठी जय एकविरा. जय एकविरा आमचा हॉल्ट होता आता अंबरनाथमध्ये. आता इथून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत. तिथे आम्ही एकविराईचा एक भंडारा होता, त्या भंडाऱ्याचा लाभ घेतला आणि आता पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करत आहोत. चला, तोपर्यंत जय एकविरा माऊली. हाय धीरज भाऊ. बोला माऊली. हा वर्षाचा आपला एकदा येतो वर्षातून प्रवास आहे माऊलीचा. बोला ना. तर कसं वाटतं एका वर्षातून आता चालल्यात आपण पदयात्रेला? सुखी समाधानी. सुखी समाधानी. किती वर्ष झाली पदयात्रेला तुला? 6वा वर्ष. 6वा वर्ष. 6वा वर्ष. 6 वर्षामध्ये काय तुला अनुभव आठवतील का? सांगू शकशील का आम्हाला? सगळं काय व्यवस्थित होतं आईची पालखी गेल्याच्यानंतर. सगळं सुरळीत काम धंदा असो काही असो कधी कमी पडू दिला नाही. हक्काने सुट्टी घेतो त्यात वर्षातून 1 तास 5 दिवस. जय एकविरा माऊली. जय एकविरा. आपली पालखी दरवर्षी निघते. हा बोला. आता यावर्षी निघाले, कसं वाटतंय तुला? एकदम मजा आहे.
एकदम मजेत आनंद आहे. आनंद आहे. पालखीचा आनंद घ्या. वर्षभर काय वाटते? वर्षभर असं वाटतं आईची पालखी कधी येतं आपल्या घरी. हा तोच आतुरता आज आपल्याला भेटलेला आहे. आज आपल्या मोहण्याची पालखी निघाली आहे. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. जय एकविरा. बाय बाय. जय एकविरा. 2 ते 3 तासाच्या प्रवासानंतर आता होतोय चायचा होल्ड. क्षणभर विश्रांती करणार. याच्यानंतर पुन्हा परत नाईट हॉलसाठी प्रवास करणार आहोत. जय एकविरा माऊली. जय एकविरा. हॅलो गाईज, आता आम्ही पोचले आहेत कासगावमध्ये. कासगावमध्ये आता आमचं इथे आईच्या आरतीचा वेळ झालेला आहे. त्या आरतीच्या वेळानंतर चहा पाण्याची सोय येईल. परत पुन्हा आमचा पुढचा मुक्काम नाईटचा होणार आहे पुढे. तर आता आरतीची तयारी होत आहे. चला आरती बघूया. जय एकविरा. अटकेश्वर बाबा की, पांडुरंगा की, पानेगलच्या देवा की. आपलं आपलं माती पिकायची. ते डिश एका साईडला ठेवायचे. कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये. आणि आपली आई माऊली सेवा मंडळ आज 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. कोणत्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाही आपल्या आई माऊली सेवा मंडळाच्या आईच्या कृपेने. आणि यापुढे असं काही होणार नाही, कारण की आपली पदयात्री खूपच व्यवस्थित आपल्या
आपले कासगावचे सरपंच सौ अंजलीताई बाळाराम कांबरी यांनी केलेले आहे. त्यांचं मंडळाकडून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आपल्याला जागाही उपलब्ध करून दिलेली आहे. मयूर दादूस नाही दादू तू जाऊन सबस्क्राईब करायला सांग मयूर दादूस युट्यूब तू चॅनल. सरफर केली पुढे माझ्या हा दाखवतो ना मला मग दाखवेल ना आता व्हिडिओ टाकल्यावर दाखवेल. बघता ना तो बघते व्हिडिओ टाकत आहे थोड्या वेळात म्हणजे सकाळीपर्यंत टाकू आजचा व्हिडिओ. चला तर गाईज आजचा नाश्ता करूया. समोसा पेपर दोन येतात. हॅलो गाईज भेटलाय नाश्ता समोसा आणि नाश्ता वडापाव पाहिजे आहे. असेल तर अजून घ्या, पण कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड करू नका. जय किराम माऊली. आजचा पहिला दिवस कसा वाटला सेवा करून तुम्हाला? एकदम व्यवस्थित, म्हणजे खूप काहीतरी एक विलक्षण अनुभव मला आलेला आहे याच्या फर्स्ट दिवशीच. अच्छा व्हेरी गुड. खूप मला अनुभव चांगला आलेला आणि एवढी 450 ते 500 आपले पदयात्री आहेत. एकदम शिस्तबद्ध आणि व्यवस्थित आत्तापर्यंतचा प्रोग्राम झालेला आहे. प्रवास पण एकदम व्यवस्थित झालेला आहे. ओके साईराम, अशीच सेवा करत राहा आई माऊली. 5 ते 10 मिनिटात आपण रात्रीच्या हॉटला पोहोचू. ओके एकविरा माऊलीचा जय जयकार. अशीच सेवा करत राहा. जय एकविरा. जय एकविरा. एकविरा माऊली. आता आम्ही पोहोचले नाईट हॉलवर. हा पहिल्या दिवसाचा नाईट हॉल. इथे आमचा आता मुक्काम होणार. परत पुन्हा सकाळी निघणार आहोत. तोपर्यंत विश्रांतीवर पालखी आलेली आहे. आता इथे सर्व जेवतील, खातील, पितील, झोपतील आणि परत सकाळी पुन्हा दुसऱ्या दिवसाची मिरवणूक काढणार. चला तर भेटूया. पहिले